म्हणे पाहुणे हो तुमची तब्येत कशी वाळून चालली. ते म्हणला थोडा कामाचा व्याप आहे. मग त्याने उपदेश करायला सुरू केला. अरे कशाला बेजार होतो, काय मरमर करतो, देणं सोडून काय येणार आहे सोबत माणसाच्या, काहीच येत नाही सोबत. खा थोडं, बस मांडी घालून बस, इथंच खा इथंच पे. ते गाढव त्या गाढवाला उपदेश करू लागलं. करतेत गाढव एकूण एकाला सांगतेत. मग ते गाढव त्याला गाढवाला सांगू लागलं. पण ते तितक्यात ते गाढव म्हणला अरे मला पण सगळं माहिती, सोबत काही येणार नाही, सोबत काही माणूस नेणार नाही, मला पण सगळं कळतंय. मग देणं काम सोडून. ते म्हणला काम सोडून देऊ वाटतंय म्हणला. पण काय म्हणला तिथं एक गुह्य दडलेलं. काय गुह्य? ज्या वेळेस खेळ सुरू झाला त्यावेळेस तो आमचा मालक त्या पोरीला म्हणतो, त्याच्या मुलीचं नाव आहे सकू. तो आमचा मालक त्या पोरीला म्हणतो सकू नीट नाच. काय म्हणतो? सकू नीट नाच, तू जर नाही नीट नाचलीस तर तुझं लग्न ह्या गाढवासोबत लावून देईन. मला वाटतं आणखीन 2-3 वर्ष जातील, ओझं वाहण्यामध्ये तब्येत वाळून जाईल. पण 2-3 वर्षात का होईना सकू एकदा खाली पडल. आणि सकू एकदा खाली पडली की तिच्यासोबत माझं लग्न होईल. कोण म्हणतंय? गाढव. त्या गाढवाचं जाऊ द्या, तुमचं आमचं तसंच झालंय. डोंबाऱ्याचा खेळ म्हणजे संसार, सुख नावाची पोरगी म्हणजे सकू. आणि त्याच्या रात्रंदिवस पाठीमागं बेजार होत चाललेत ते गाढव म्हणजे तुम्ही आम्ही. सर्व सुखाची आशा जन्म गेला.